ओके, सो इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी समजली का बघा. टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन इन्स्पायर आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन. नॉर्मल एक्सपिरेशन नंतर किती इन्स्पायर करू शकतो त्याला इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी म्हणतात. आणि इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी किती आहे? टीव्ही प्लस आयआरव्ही. सगळ्यांनी हे नोट करायचे. टीव्ही प्लस आयआरव्ही 500 प्लस 3000 जर केलं तर 3500 ml ही आपली इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी आहे. हे लिहिलं का सगळ्यांनी सांगा. Yes, very good. Next is expiratory capacity. Now see what is expiratory capacity. Expiratory capacity तर त्याचा शॉर्ट फॉर्म आहे EC. EC is the expiratory capacity. So it is exactly opposite to inspiratory capacity. What is expiratory capacity? After normal inspiration, total volume of air person can expire. Okay, तो उलट करायचं. Total volume of air person can inspire च्या ऐवजी आपण expire म्हणणार. Person can expire after normal inspiration. सो तुम्ही इन्स्पिरेशन नॉर्मल इन्स्पिरेशन केले म्हणजे टायटल व्हॉल्यूम एवढी एअर तुम्ही इनहेल केलेली आहे. सो यानंतर किती एअर बॉडीच्या बाहेर रिलीज होऊ शकते? सो नॉर्मल एक्सेल जर केलं तर टायटल व्हॉल्यूम एवढी एक्सेल होणारच आहे. पण जर आपण फोर्सफुली एक्सेल केलं तर एक्स्ट्राची जी एअर रिलीज होते त्याला आपण एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणतो. इन शॉर्ट एक्सपायरेटरी कॅपॅसिटी मध्ये काय येईल फॉर्म्युला सांगा. जर इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी समजलं तर तसंच एक्सपायरेटरी कॅपॅसिटी आहे. एक्सपायरेटरी कॅपॅसिटी इज इक्वल टू टायडल व्हॉल्यूम प्लस येस व्हेरी गुड टायडल व्हॉल्यूम प्लस एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम आहे 5000 ml आणि एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम किती असतं? 1000 to 1100 ml. So plus 1100 ml it will become 1600 ml. एवढी जी आहे ती एक्सपायरेटरी कॅपॅसिटी असते. सो एक्झाम मध्ये तुम्हाला डेफिनेशन आणि फॉर्म्युला जरा डेफिनेशन समजली त्यालाच फॉर्म्युला सांगता येतो. शक्यतो फॉर्म्युला आणि नेम याच्यामध्ये मॅचिंग साठी क्वेश्चन विचारले जातात. सो यासाठी हे व्यवस्थित समजून घ्या. एक्सपायरेटरी कॅपॅसिटी टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन एक्सपायर आफ्टर नॉर्मल इन्स्पिरेशन. नॉर्मल इन्स्पिरेशन केल्यानंतर किती एअर एक्सपायर होऊ शकते तेवढ्या व्हॉल्यूमला तेवढ्या एअरला एक्सपायरेटरी कॅपॅसिटी असं म्हणतात. एक्सपायरेटरी कॅपॅसिटी इज इक्वल टू टायडल व्हॉल्यूम प्लस एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. ठीक आहे, हे सगळ्यांनी नोट करा पटकन. Done? Okay, very good. Next. Okay, next definition is functional residual capacity. Functional residual capacity. So what is functional residual capacity? See, functional residual capacity is defined as volume of air remained in the lung. Volume of air. Okay, याचा शॉर्ट फॉर्म राहिला functional residual capacity. Volume of air remained in lung even after normal expiration. नॉर्मल एक्सपिरेशन नंतर लंग्स मध्ये किती एअर शिल्लक राहते याला म्हटलं जातं फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट विल रिमेन इन लंग आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन. असंच तुम्हाला रेसिड्युअल व्हॉल्यूमची डेफिनेशन सांगितली होती. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रेसिड्युअल व्हॉल्यूम? रेसिड्युअल व्हॉल्यूमची काय डेफिनेशन आहे सांगा. What is residual volume? त्या डेफिनेशन मध्ये आणि या डेफिनेशन मध्ये काय डिफरन्स आहे रेसिड्युअल व्हॉल्यूम आणि फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी?
डिफरन्स मला सांगा. येस, साक्षीने करेक्ट सांगितलंय. हां, तर तिथं काय दिलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेन इन लंग आफ्टर फोर्सफुल एक्सपिरेशन. फोर्स्ड एक्सपिरेशन केल्यानंतर जो एअरचा व्हॉल्यूम शिल्लक राहतो लंग्समध्ये, त्या शिल्लक राहिलेल्या व्हॉल्यूमला आपण रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणतो. आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे, व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेन इन लंग आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन. नॉर्मल एक्सपिरेशन नंतर किती शिल्लक राहते त्याला बोललं जातं फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. सो दोन्हीमध्ये फरक आहे. रेसिड्युअल व्हॉल्यूममध्ये फोर्स्ड एक्सपिरेशन नंतर शिल्लक राहिलेली एअर आहे आणि फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटीमध्ये नॉर्मल एक्सपिरेशन नंतर लंगमध्ये जी शिल्लक राहते त्याला फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी असं बोललं जातं. सो फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी याच्यामध्ये काय काय येईल सांगा, किती एअर शिल्लक राहील. फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी नॉर्मल एक्सपिरेशन करताय, ओके बरोबर का. नॉर्मल एक्सपिरेशन केलं तर ठीक, पण जर आपण फोर्सफुल एक्सपिरेशन केलं असतं तरी सुद्धा आपल्याला एअर एक्स्ट्राची एअर बॉडीच्या बाहेर रिलीज करता आली असती. सो फोर्सफुल एक्सपायर करता येते त्या एअरला आपण म्हणतो एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. ठीक आहे, इथं आपण काय मुद्दा यूज केलेला आहे फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटीमध्ये, नॉर्मल एक्सपिरेशन नंतर लंग्समध्ये शिल्लक राहणारी एअर. नॉर्मल एक्सपिरेशन केल्यानंतर सुद्धा एक कॅपॅसिटी राहते ती म्हणजे फोर्सफुल एक्सपायर करण्याची. तेवढी एअर आपल्या लंगमध्ये शिल्लक आहेच आहे, कारण आपण नॉर्मली एक्सपायर केलेले आहे 500 ml एवढी एअर एक्सपायर केलेली. फोर्स्ड एक्सपायर करू शकतो एवढी एअर अजून लंगमध्ये शिल्लक राहिलेली आहे. येस, सो एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम तर लंगमध्ये शिल्लक आहे. आणि समजा तुम्ही फोर्स्ड एक्सपिरेशन केलं तर त्यानंतर सुद्धा लंगमध्ये एअर शिल्लक राहते. मग काय म्हणायचं त्याला, बघा आपले लंग्स आहेत आणि या लंग्स मध्ये एअर जी भरलेली आहे. जर तुम्ही नॉर्मली एक्सपायर केलं तर याच्यापैकी किती एअर गेली, 500 ml. हे नॉर्मल एक्सपायर करण्याऐवजी जर तुम्ही फोर्स्ड एक्सपायर केलं असतं तर एक्स्ट्राची एवढी एअर गेली असती आणि त्या एअरला आपण काय म्हणतोय एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. जर फोर्सफुली एक्सपायर केलं तर जी एक्स्ट्रा व्हॉल्यूम एअर जाते ती, आणि फोर्सफुल एक्सपायर करून सुद्धा जी एअर शिल्लक राहते या एअरला काय म्हणायचं, येस रेसिड्युअल व्हॉल्यूम. व्हेरी गुड, रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणायचं. सो या ठिकाणी फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी मध्ये बघा आपण रिमूव्ह काय केलेली आहे 500 ml. नॉर्मल एक्सपिरेशन केलंय म्हणजे 500 ml एवढी एअर गेली. शिल्लक काय काय राहिली आहे, फोर्सफुल एक्सपायर करू शकतो एवढी एअर पण आहे आणि फोर्सफुल एक्सपायर करून सुद्धा शिल्लक राहणारी जी एअर आहे ती सुद्धा अजून आहे. सो दोन्ही आहे. सो फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी इन्क्लूड एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम प्लस रेसिड्युअल व्हॉल्यूम. बरोबर का. फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी मध्ये हे दोन व्हॉल्यूम येणार आहेत. पुन्हा एकदा मी कन्सेप्ट सांगेन. समजा आपले हे जे लंग्स आहेत हे लंग्स एअरने भरलेले आहेत. ठीक आहे, तर या लंग्स मध्ये जर आपण नॉर्मल एक्सपायर केलं तर किती एअर रिमूव्ह करू शकतो, 500 ml एवढी एअर सपोज रिमूव्ह करू शकतो. पण नॉर्मल करण्याऐवजी जर आपण फोर्स्ड एक्सपिरेशन केलं असतं तर 500 गेली असती का, त्यापेक्षा जास्त गेली असती. बरोबर का. ओके, पण आपण आता कसं एक्सपायर केलेले, नॉर्मल एक्सपायर केलेले, फोर्सफुल केलेलंच नाहीये. सो फोर्सफुल एक्सपायर करू शकतोय एवढी एअर अजून शिल्लक आहेच आहे लंगमध्ये, आणि त्या फोर्सफुल एक्सपिरेशनच्या एअरला आपण काय म्हणणार आहोत, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. आणि ही फोर्सफुल एक्सपायर करून सुद्धा लंग्समध्ये जी शिल्लक राहते त्या एअरला आपण म्हणतो रेसिड्युअल व्हॉल्यूम. म्हणजे नॉर्मल एक्सपायर केल्यानंतर एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम शिल्लक राहणार आहे आणि रेसिड्युअल व्हॉल्यूम सुद्धा शिल्लक राहणार आहे. So a functional residual capacity is equal to expiratory reserve volume plus residual volume. Yes, सगळ्यांना ही डेफिनेशन समजली का, फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. येस, सो पहिली इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी झाली, एक्सपायरेटरी कॅपॅसिटी आणि थर्ड फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. ह्या तिघांमध्ये एक कॉमन काय आहे, नॉर्मल. नॉर्मल हा वर्ड कॉमन आहे. बघा इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन इन्स्पायर आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन. नॉर्मल एक्सपिरेशन नंतर किती इनहेल करू शकतो, टीबी प्लस आयआर. एक्सपायरेटरी कॅपॅसिटी मध्ये पण नॉर्मल हा वर्ड आहे. व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन एक्सपायर आफ्टर नॉर्मल इन्स्पिरेशन. नॉर्मल इन्स्पिरेशन नंतर किती एक्सपायर करू शकतो, टीबी एवढी एक्सपायर करू शकतो प्लस ईआरबी सुद्धा करू शकतो. आणि फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी मध्ये पुन्हा नॉर्मल वर्ड आहे. नॉर्मल एक्सपिरेशन केल्यानंतर सुद्धा लंग मध्ये जी एअर शिल्लक राहते त्या एअरला आपण म्हणतो फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. आणि फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी मध्ये कुठली एअर शिल्लक राहिलेली असते, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम प्लस रेसिड्युअल व्हॉल्यूम. ठीक आहे, हे सगळ्यांना समजलं इथपर्यंत. नेक्स्ट व्हायटल कॅपॅसिटी आपण स्टार्ट करतो. इथपर्यंत समजलं का,
Yes. Next is vital capacity. Vital capacity. So what is vital capacity? Vital capacity is defined as maximum volume of air person can breathe in after forceful expiration. Total volume of air person can breathe in after forceful expiration. ओके, फोर्सफुल एक्सपिरेशन केलेले असं समजा. सो फोर्सफुल एक्सपिरेशन नंतर इथं वर्ड आता नवीन आला फोर्सफुल एक्सपिरेशन. ओके, याच्या आधी आपण जे बघत होतो ते नॉर्मल इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी, नॉर्मल एक्सपिरेशन, एक्सपायरेटरी कॅपॅसिटी, नॉर्मल, तिथं नॉर्मल वर्ड यूज केलेले आहेत. आता मात्र व्हायटल कॅपॅसिटी मध्ये फोर्सफुल हा वर्ड यूज केला. फोर्सफुल एक्सपिरेशन केल्यानंतर पर्सन किती एअर इनहेल करू शकतो, मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन ब्रीथ इन आफ्टर फोर्सफुल एक्सपिरेशन. ओके, मग त्या एअरला आपण व्हायटल कॅपॅसिटी असं म्हणणार. सो व्हायटल कॅपॅसिटी मध्ये काय काय येईल, किती इनहेल करू शकेल, फोर्सफुल एक्सपिरेशन झालेले. फोर्सफुल एक्सपिरेशन नंतर काय काय इनहेल केलं जाऊ शकतं, टायडल व्हॉल्यूम एवढी एअर तर इनहेल केली जाऊ शकते. ओके, हा व्हायटल कॅपॅसिटी मध्ये टायडल व्हॉल्यूम एवढी तर आपण इनहेल करू शकतो. प्लस येस, जर फोर्स लावला तर जी घेता येईल ती पण आपण इनहेल करू शकतो. IRV आणि ERV. ERV सुद्धा याच्यामध्ये येणार आहे, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. सो बघा, तुम्ही फोर्स्ड एक्सपिरेशन केलेलं आहे. फोर्स्ड एक्सपिरेशन, ओके, इमॅजिन करा लंग्स मध्ये जर आपण फोर्स्ड एक्सपिरेशन केलं तर या लंग्स मधून एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम जो आहे तो निघून जाणार आहे. ओके, तर ते एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम एवढी एअर आपण घेऊ शकतो. टायडल व्हॉल्यूम ही एअर घेऊ शकतो. आणि जर आपण फोर्सफुली इनहेल केलं तर जी एक्स्ट्राची एअर येते ती सुद्धा आपण घेऊ शकतो. सो टायडल व्हॉल्यूम प्लस IRV प्लस ERV एवढी कॅपॅसिटी आहे की आपण इनहेल करू शकतो. आणि याला बोललं जातं व्हायटल कॅपॅसिटी. सो व्हायटल कॅपॅसिटी, हा आता ERV कसं काय येईल तर ते तुम्हाला ग्राफ मध्ये जास्त बेटर समजेल. सध्या ही डेफिनेशन समजली का, टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन ब्रीथ इन आफ्टर फोर्सफुल एक्सपिरेशन. फक्त डेफिनेशन लिहा आणि हे इक्वेशन लिहा, मी तुम्हाला ग्राफ वरून एक्सप्लेन करते. येस, टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन ब्रीथ इन आफ्टर फोर्सफुल एक्सपिरेशन, दॅट व्हॉल्यूम इज कॉल्ड एज व्हायटल कॅपॅसिटी. Vital capacity is equal to TB plus IRV plus ERV. Okay. स्क्रीन नाही याच्यावरती मी शेअर करू शकत क्लासच्या मोबाईलवरती. ठीक आहे, तरीही मी आधी बोर्डवरती तुम्हाला सांगते. समजा बोर्डवरती नाही तुम्हाला समजलं तर मी याच्यावरून शेअर होते, बघूया आपण. ओके, नेक्स्ट बघा ते ग्राफ. ठीक आहे, हा ग्राफ मी परवा केलेला होता. पुन्हा एकदा बघा, त्यावेळी जेवढं मी दाखवलं होतं ते फक्त व्हॉल्यूमशी रिलेटेड होतं. आज आपण नेक्स्ट आता कॅपॅसिटी सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व करणार आहोत. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा सगळ्यात फर्स्ट जेव्हा आपण नॉर्मल ब्रीथिंग करतोय तेव्हा जेव्हा इनहेल करतो तेव्हा इथं पीकला आपण असणार आणि जेव्हा एक्सहेल करतोय तेव्हा या पोझिशनला असतो. सो हे नॉर्मल ब्रीथिंगचा ग्राफ आहे. नॉर्मल ब्रीथिंग मध्ये आपण टायडल व्हॉल्यूम एवढी एअर इनहेल आणि एक्सहेल करतो आणि तिची अमाउंट आहे 500 ml. हे आपण बघितलं होतं टायडल व्हॉल्यूम. हे जर तुम्ही फोर्स या ठिकाणी अप्लाय केला आणि फोर्सफुली इनहेल केलं
तर आपल्याला एक्स्ट्राची एअर या ठिकाणी इनहेल करता येते. सो टायडल व्हॉल्यूम सोडून जी एक्स्ट्राची एअर आपल्याला इनहेल करता येते त्या एक्स्ट्राच्या एअरला आपण काय म्हणणार आहोत? इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. बरोबर? इट इज इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. कलर दिसतायत की नाही बघा. सो याच्यामध्ये जे हे नॉर्मल रेंज हा जो दाखवले दोन क्लोज लाईनला दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये जेवढी एअर तुम्ही इनहेल करताय ती आहे टायडल व्हॉल्यूम. ही नॉर्मल ब्रीथिंग करताना आपण करतोय. पण इथून वरती बघा जर आपण एक्स्ट्रा फोर्स लावला तर टायडल पेक्षा थोडीशी एक्स्ट्रा एअर एवढी एक्स्ट्राची एअर इनहेल करता येते आणि या एअरला बोललं जातं इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. ओके, आता इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम नंतर नेक्स्ट आहे एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. आता या पोझिशनला जर असाल तर नॉर्मल ब्रीथिंग जेव्हा करताय, नॉर्मल एक्सेल जेव्हा करताय तेव्हा जेवढी एअर बॉडीच्या बाहेर जाऊ शकते ही टायडल व्हॉल्यूम आहे. हे नॉर्मली ब्रीथिंग मध्ये गेली. पण जर आपण फोर्स लावला तर एक्स्ट्राची एअर एक्सेल करू शकतो आणि ते जे एक्स्ट्राची व्हॉल्यूम एक्सेल करता येते ह्या एक्स्ट्राच्या एअरला आपण म्हणणार आहोत इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. बरोबर आहे का? हे एवढं झालं की इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. एवढं समजलं का मला सांगा? टायडल व्हॉल्यूम नॉर्मल ब्रीथिंग करताना जेवढी इनहेल किंवा एक्सेल करतोय, जर फोर्स लावला तर जेवढी एक्स्ट्राची एअर इनहेल होते तिला म्हटलं जातं इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. ओके, नॉर्मल एक्सेल करताना एवढी एक्सेल करू शकतो 500 ml. पण जर फोर्स अप्लाय केला तर एवढी एक्स्ट्राची एअर एक्सेल करता येऊ शकते आणि या अमाउंटला आपण म्हणतोय इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. पण हे फोर्सफुल एक्सपिरेशन करून सुद्धा लंग्स मध्ये एअर शिल्लक राहते आणि या शिल्लक राहिलेल्या एअरला आपण काय म्हणतो सांगा पटकन? फोर्सफुल एक्सपिरेशन करून सुद्धा लंग मध्ये जी एअर शिल्लक राहते या एअरला काय म्हणायचं? व्हेरी गुड, इट इज कॉल्ड ॲज रेसिड्युअल व्हॉल्यूम. हे आहे रेसिड्युअल व्हॉल्यूम. तर हे होते व्हॉल्यूम. आधी हे व्हॉल्यूम व्यवस्थित लक्षात घ्या म्हणजे आता कॅपॅसिटी समजतील. पहिली कॅपॅसिटी तुम्हाला सांगितली इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. इन्स्पायरेटरी कॅपॅसिटीची डेफिनेशन जर समोर असेल तर बघा इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी नुसार जर नॉर्मली एक्सेल केलेलं असेल तर हां ठीक आहे. आता पुढे बघा नॉर्मली एक्सेल केलेलं असेल तर तुम्ही या पोझिशनला असणार. ठीक आहे, नॉर्मल एक्सपिरेशन केल्यानंतर किती एअर इनहेल करू शकता? हे टायडल व्हॉल्यूम एवढी करू शकता आणि जर फोर्स लावला तर ही सुद्धा इनहेल करू शकता. बरोबर का? कुठली आणि कुठली इनहेल केली आपण? जर नॉर्मल केलं तर टायडल व्हॉल्यूम एवढी केली आणि जर फोर्स अप्लाय केला तर कुठली इनहेल झाली? इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम एवढी पण इनहेल झाली. सो एवढ्याला काय म्हणणार आपण? इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. मुलांनो नॉर्मल एक्सपिरेशन केलं तर आपण या पोझिशनला असतो. नॉर्मल एक्सपिरेशन हा टीव्हीच्या वरती एक्स्ट्राची व्हॉल्यूम तुम्हाला इनहेल करता येते. सो इट इज इथं ERV पाहिजे. सो बघा नॉर्मल जर तुम्ही एक्सेल केलं तर नॉर्मल एक्सेलेशन नंतर किती एअर इनहेल करू शकतो? टायडल व्हॉल्यूम एवढी करू शकतो. प्लस जर फोर्स अप्लाय केला तर ही पण एअर येऊ शकते IRV. सो हे येणार तुमची इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. सो इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी इज इक्वल टू टीव्ही, हे टीव्ही प्लस हे IRV, हे दोन्ही येणार. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलं तर मला सांगा. इथपर्यंत क्लिअर आहे का? येस. आता त्यानंतर नेक्स्ट आहे एक्सपायरेटरी कॅपॅसिटी. एक्सपायरेटरी कॅपॅसिटी म्हणजे इथं बघा जर आपण नॉर्मल इन्स्पिरेशन केलं तर आपण कुठल्या पॉइंटला असू? इथं या लाईनला लेबल करते A B C D आणि E असं लेबल केलेलं आहे. चला मला सांगा जर आपण नॉर्मल इन्स्पायर केलं तर कुठल्या लाईनला असणार आपण? नॉर्मल इन्स्पिरेशन नंतर A B C D E कुठल्या लाईनला असणार? व्हेरी गुड, डी कसं काय? इथं कसं असणार? मी म्हणते नॉर्मल ब्रीथिंग करताय तुम्ही, नॉर्मली इन्स्पायर केलं. बऱ्याच मुलांचे आन्सर चुकलेले आहेत, काहींचे बरोबर सुद्धा आहेत. व्हेरी गुड, ज्यांचे करेक्ट आहेत ते बरोबर. सो बघा जर तुम्ही नॉर्मल इनहेल केलं तर तुम्ही या पॉइंटला असणार बी आणि जर नॉर्मली एक्सेल केलं तर या पॉइंटला असणार. ठीक आहे, सो असं समजा की तुम्ही नॉर्मल इनहेल केलेले या पोझिशनला आहात. नॉर्मली इनहेल केल्यानंतर किती एक्सेल करता येईल? किती एक्सेल करता येईल सांगा? टायडल व्हॉल्यूम जे आहे ते आपण एक्सेल करू शकतो. प्लस जर फोर्स लावला तर हे एक्स्ट्राचं व्हॉल्यूम सुद्धा आपण एक्सेल करू शकतो. सो इथून इथपर्यंत ही जी आहे ती EC
एक्सपायरेटरी कॅपॅसिटी. सो कुठून स्टार्ट केला आपण? नॉर्मल इनहेल केल्यानंतर किती एक्सहेल करता येते? किती करता येते? टायडल व्हॉल्यूम करता येते प्लस एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम सुद्धा करता येते. याला म्हटलं जातं एक्सपायरेटरी कॅपॅसिटी विच इज इक्वल टू टीव्ही प्लस ईआरव्ही. हा, इथपर्यंत कुठे जर डाऊट असेल तर विचारा. एवढं समजलं का? येस. मग यानंतर नेक्स्ट बघा इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी, एक्सपायरेटरी कॅपॅसिटी. नेक्स्ट आपण बघत होतो फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. जर फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटीची डेफिनेशन आठवत असेल तर मी काय सांगितलं? आफ्टर फोर्स की नॉर्मल व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेनिंग इन लंग आफ्टर फोर्स की नॉर्मल एक्सपिरेशन. ओके, नॉर्मल एक्सपिरेशन. चला पुन्हा एकदा मला लाईनचं नेम सांगा. तुम्ही जर नॉर्मल एक्सपिरेशन केलं तर कोणत्या लाईनला असणार? ए बी सी डी. नॉर्मल एक्सपिरेशन नंतर कोणत्या लाईनला असणार आपण? सी. व्हेरी गुड. नॉर्मल एक्सपिरेशन जर केलं तर आपल्या बघा ग्राफ इथे येईल, या पोझिशनला असणार आपण. सो नॉर्मल एक्सपायर केलं त्याचा अर्थ इथं आहोत. सो किती एअर शिल्लक राहिली? किती एअर शिल्लक राहिली आपल्या लंग्स मध्ये? येस, ईआरव्ही शिल्लक राहिली आणि ही पण शिल्लक आहे कुठली? रेसिड्युअल व्हॉल्यूम. येस, ईआरव्ही प्लस आरव्ही. तर ही जी पिंक लाईन आहे ही आहे फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी विच इज इक्वल टू ईआरव्ही प्लस आरव्ही. याला आपण फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी म्हणतोय. इथपर्यंत समजलं असेल. आता नेक्स्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट आला ते आहे व्हायटल कॅपॅसिटी. व्हायटल कॅपॅसिटीची डेफिनेशन काय आहे? मॅक्सिमम व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन ब्रीथ इन आफ्टर फोर्सफुल एक्सपिरेशन. बरोबर का? मी लास्ट डेफिनेशन घेऊन दिली. मॅक्सिमम व्हॉल्यूम ऑफ एअर पर्सन कॅन ब्रीथ इन आफ्टर फोर्सफुल एक्सपिरेशन. जर फोर्सफुल एक्सपिरेशन केलं तर त्यानंतर किती इनहेल करू शकतो त्याला म्हणायचं व्हायटल कॅपॅसिटी. आता मला सांगा, जर आपण फोर्सफुल एक्सपिरेशन केलं तर यापैकी कोणत्या लाईनला असणार? ए बी सी डी ई. डी. फोर्सफुल एक्सपिरेशन काहींनी म्हटलेले ई, काही म्हणतात डी. ई म्हणजे हे झालं खालची लाईन, सगळी लंग मधली एअर संपली असं नाही होत. फोर्सफुल एक्सपिरेशन नंतर डी लाईनला असणार. येस, व्हेरी गुड. सो जर आपण फोर्सफुल एक्सपिरेशन केलं तर या डी या लाईनला असतो. ठीक आहे. फोर्सफुल एक्सपिरेशन नंतर किती कॅपॅसिटी वरती शिल्लक राहिली आहे सांगा? आपण सगळ्या कॅपॅसिटी काढतोय, आपली ॲबिलिटी काढतोय लंग्सची. बघा तुम्ही या पोझिशनला, डी या पोझिशनला किती कॅपॅसिटी वरती शिल्लक राहिली तुम्हीच मला सांगा. आता ही किती आहे? याला काय म्हणतोय आपण? हे काय आहे? बरोबर. येस, तुम्हीच मला आन्सर सांगितलं. हे आहे ईआरव्ही. व्हेरी गुड. हे ईआरव्ही आहे. ही कॅपॅसिटी तर आहे. तुम्ही फोर्स एक्सपिरेशन केल्यानंतर लंग मध्ये एवढी खालची एवढीच एअर आहे, रेसिड्युअल व्हॉल्यूम एवढी. किती कॅपॅसिटी राहिलेली लंगची? ईआरव्ही असू शकते. त्याच्यावरती गेला हे काय आलं? त्याच्यावरती जर गेलो तर हे काय आहे? टीव्ही. व्हेरी गुड. आणि त्याच्याही वरती अजून एवढी शिल्लक राहिलेली याला काय म्हणायचं? आयआरव्ही. व्हेरी गुड. मग तुम्ही आता बघा, तुम्हीच मला आन्सर दिलं की जर आपण फर्स्ट एक्सपिरेशन केलं तर आपण ह्या लाईनला आहे आणि याच्यानंतर किती ब्रीथ इन करण्याची कॅपॅसिटी, किती लंग रिकामे राहिले? ईआरव्ही आपण घेऊ शकतोय, टीव्ही पण घेऊ शकतोय आणि आयआरव्ही पण घेऊ शकतोय. याचाच अर्थ व्हायटल कॅपॅसिटीचा फॉर्म्युला इथे लिहिला तर व्हीसी इज इक्वल टू ईआरव्ही प्लस टीव्ही प्लस आयआरव्ही. बरोबर आहे का? इज इट करेक्ट? आता बरोबर आहे का हे? येस. सो आता व्हायटल कॅपॅसिटी सगळ्यांना समजलेलं असेल तर लास्ट आहे टोटल लंग कॅपॅसिटी. मी बाजूला रफ करते अर्धा ग्राफ. तुम्ही लिहिलंय का थोडाफार ग्राफ? हा रफ करू. येस. अजून एक डेफिनेशन आहे, त्यासाठी ग्राफ लागणार आहे. सो थोडा शिल्लक ठेवते. सो याच्यामध्ये लास्ट डेफिनेशन बघा, टोटल लंग कॅपॅसिटी.
lung capacity. Now see what is total lung capacity. It is also known as TLC, total lung capacity. Definition of total lung capacity is defined as total volume of air present in the lung and in respiratory passage after maximum inspiration. Okay, total volume of air present in lung and respiratory part maximum amount of air in lung can hold after and respiratory part after forceful inspiration. लंग मध्ये जर आपण फोर्सफुल इन्स्पिरेशन केलं तर फोर्सफुल इन्स्पिरेशनच्या एंडला लंग मध्ये किती एअर अकोमोडेट होऊ शकते. टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर प्रेझेंट इन लंग अँड रेस्पिरेटरी पार्ट आफ्टर फोर्सफुल इन्स्पिरेशन. फोर्सफुल इन्स्पिरेशन केल्यानंतर आपल्या लंग मध्ये किती मॅक्सिमम व्हॉल्यूम ऑफ एअर होल्ड होऊ शकते याला बोललं जातं लंग कॅपॅसिटी, टोटल लंग कॅपॅसिटी. ठीक आहे. सो किती असेल लंग कॅपॅसिटी सांगा बरं. आपण फोर्सफुल इन्स्पिरेशन केलंय. सो तुम्ही अंदाज घ्या की आपण कोणत्या लाईनला प्रेझेंट आहोत आणि लंग मध्ये किती एअर अकोमोडेट होऊ शकते त्यानंतर. येस, फोर्सफुल इन्स्पिरेशन केलं तर आपण ए या लाईनला आहोत. व्हेरी गुड. ठीक आहे, या पोझिशनला आहोत जर आपण फोर्सफुल इन्स्पिरेशन केलं. सो मुलांना लंग मध्ये किती एअर अकोमोडेट होऊ शकते तुम्हाला काय वाटतं? किती एअर अकोमोडेट होऊ शकते लंग मध्ये? जर आपण फोर्सफुल इन्स्पायर करतो तर ही एअर येणार आहे, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम येणार आहे. बरोबर. नेक्स्ट काय येणार आहे त्याच्यामध्ये? टायडल व्हॉल्यूम पण लंग मध्ये अकोमोडेट होऊ शकते, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम सुद्धा अकोमोडेट होऊ शकते आणि रेसिड्युअल व्हॉल्यूम पण असणारच आहे. सो टोटल लंग कॅपॅसिटी कशाला म्हटलं जातं? टोटल लंग कॅपॅसिटी इज द मॅक्सिमम अमाउंट ऑफ एअर इन द लंग or lung can hold after maximum forceful inspiration. maximum forceful inspiration जर आपण केलं तर लंग मध्ये किती एअर अकोमोडेट होऊ शकते, किती एअर बसू शकते. फोर्सफुल इन्स्पायर करतोय म्हणजे इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आहे, टायडल व्हॉल्यूम पण बसू शकणार आहे, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम सुद्धा असणार आहे, प्लस रेसिड्युअल व्हॉल्यूम सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. सो दिस इज टोटल लंग कॅपॅसिटी. आणि टोटल लंग कॅपॅसिटी त्याचा फॉर्म्युला काय येईल आता सांगा? TLC इज इक्वल टू काय काय आलं? IRB आलं प्लस टायडल व्हॉल्यूम येणार आहे त्याच्यामध्ये, IRB प्लस टायडल व्हॉल्यूम. व्हेरी गुड, सांगितलेले कोणीतरी. नेक्स्ट IRB नंतर ERB प्लस रेसिड्युअल व्हॉल्यूम. हे सगळंच याच्यामध्ये येणार. बरोबर का? येस. लास्ट डेफिनेशन लिहून घ्या आणि हा ग्राफ पण कंप्लीट करा. फायनली आपण समराइज करूया व्हॉल्यूम आणि कॅपॅसिटी ज्याच्यावरती एक्झामला क्वेश्चन विचारले जातात. Okay, I think writing is complete. See there. ठीक आहे, सगळ्यांनी आज लेक्चर संपल्यानंतर काम करायचे. सगळ्या डेफिनेशन मध्ये तुम्हाला वर्ड जे आहेत त्यांनी ट्रेस करायचे त्या डेफिनेशन मध्ये कोणते वर्ड इम्पॉर्टंट आहेत. फॉर एक्झाम्पल टायडल व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ एअर इनहेल्ड और एक्सेल्ड ड्युरिंग नॉर्मल ब्रीदिंग. नॉर्मल ब्रीदिंग हा वर्ड महत्त्वाचा आहे. नॉर्मल ब्रीदिंग मध्ये जेवढी एअर इनहेल किंवा एक्सेल होते त्याला आपण म्हणतो टायडल व्हॉल्यूम. व्हॅल्यू सांगा मला टायडल व्हॉल्यूमची, हे तुम्हाला लर्न करायचं आहे. टायडल व्हॉल्यूम किती असतं? 500 ml. ओके. नेक्स्ट इज इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. जर तुम्ही फोर्सफुली इनहेल केलं, जर व्हेरी गुड, फोर्सफुली इनहेल केलं तर किती एक्स्ट्राची एअर आपल्याला इनहेल करता येते याला बोललं जातं इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. सांगा याची किती व्हॅल्यू असते? इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम इज 2500 to 3000 ml. व्हेरी गुड, 2500 to 3000 ml. ओके, हे सेकंड व्हॉल्यूम होतं. आफ्टर दॅट एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम डेफिनेशन काय आहे?
इफ जर आपण फोर्सफुली एक्सपायर केलं तर जी एक्स्ट्राची एअर एक्सेल करता येते तर त्याला बोललं जातं एक्सपायरेटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. व्हेरी गुड प्रथमेश. आणि त्याची व्हॅल्यू आहे 1000 to 1100 ml. येस, 1000 to 1100 ml. Okay, last is residual volume. What is residual volume? Volume of air remaining in lung even after forceful inspiration. तुम्ही जर फोर्सफुल एक्सपिरेशन बघा, हा वर्ड महत्त्वाचा आहे. तुम्ही फोर्सफुल एक्सपिरेशन केल्यानंतर सुद्धा लंग मध्ये एअर शिल्लक राहते आणि त्या एअरला काय म्हणणार आहोत आपण? रेसिड्युअल व्हॉल्यूम. आणि रेसिड्युअल व्हॉल्यूम किती असते? याच्या पुढे स्टार्ट करायचं ना. 1000, येस, 100 to 1200 ml. सो तुम्हाला ह्या व्हॅल्यू व्यवस्थित लक्षात ठेवायचे. टीव्ही 500, IRV 2500 to 3000, ERV 1000 to 1100 ml and RV 1100 to 1200 ml. आणि या बाजूला तुम्ही यातले कीवर्ड्स लिहू शकता. टीव्ही म्हणजे नॉर्मल ब्रीदिंग. नॉर्मल ब्रीदिंग मध्ये इनहेल किंवा एक्सेल केली जाणारी एअर. IRV फोर्सफुल इन्स्पिरेशन ही इनहेल होणारी. ERV फोर्सफुल एक्सपिरेशन ही एक्सेल होणारी. आणि RV आफ्टर फोर्सफुल एक्सपिरेशन शिल्लक राहणारी. आफ्टर फोर्सफुल एक्सपिरेशन जेवढी एअर शिल्लक राहते त्याला आपण RV बोलतो. हे शॉर्टकट तुम्ही लिहून काढा जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतं. हे झाले व्हॉल्यूम जे आपण स्पिरोमीटरने मेजर करू शकतो. नेक्स्ट आहे कॅपॅसिटी. कॅपॅसिटी काय काय शिकवल्या? इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी, एक्सपायरेटरी कॅपॅसिटी, फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी, नेक्स्ट व्हायटल कॅपॅसिटी, टोटल लंग कॅपॅसिटी. ओके, ह्या सगळ्या कॅपॅसिटी आहेत. इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी मध्ये तुम्हाला ह्या तिन्हीमध्ये नॉर्मल वर्ड यूज करायचा आहे. ओके, नॉर्मल एक्सपिरेशन नंतर किती इनहेल करता येईल? लिहून झालंय? येस. नेक्स्ट बघा, मी तुम्हाला सांगत होते की रेस्पिरेशन मध्ये किती स्टेप्स इन्व्हॉल्व होतात. पहिली स्टेप असते ब्रीदिंग, इनहेल अँड एक्सहेल ऑफ गॅसेस. सेकंड स्टेप आहे अल्व्हेओलाच्या लाइनिंगला गॅसियस एक्सचेंज कसं होतं हे आपण बघितलं. अल्व्हेओलाच्या लाइनिंगचा गॅसियस एक्सचेंज आपण बघितलं. त्याच्यामध्ये 3 कंपोनंट इम्पॉर्टंट आहेत. थिकनेस ऑफ दी रेस्पिरेटरी मेम्ब्रेन, नेक्स्ट सोल्युबिलिटी ऑफ दी गॅसेस आणि थर्ड पार्शियल प्रेशर ऑफ दी गॅसेस. हे तिन्ही पॉइंट आपण डिटेल बघितलेले आहेत. तर यानंतर बघा, अल्व्हेओलामधून ऑक्सिजन आता ब्लड मध्ये आला. तर आता ब्लड मधून हा ऑक्सिजन टिश्यू पर्यंत कसा ट्रान्सपोर्ट होणार किंवा त्याला कोण ट्रान्सपोर्ट करणार हा आपला नेक्स्ट पॉइंट आहे. ओके, सो त्याला बोललं जातं इंटरनल रेस्पिरेशन. सो नेक्स्ट पॉइंट इज इंटरनल रेस्पिरेशन. ठीक आहे, इंटरनल रेस्पिरेशन बघा. इन इंटरनल रेस्पिरेशन ट्रान्सपोर्ट ऑफ O2 and CO2 is involved. इंटरनल रेस्पिरेशन मध्ये काय इन्व्हॉल्व होतं? ट्रान्सपोर्ट ऑफ O2 अँड CO2. अल्व्हेओलामधला ऑक्सिजन टिश्यू पर्यंत कसा ट्रान्सपोर्ट केला जातो किंवा टिश्यू मधला CO2 अल्व्हेओलापर्यंत कसा ट्रान्सपोर्ट होतो हे जे आहे ते इंटरनल रेस्पिरेशन मध्ये इन्क्लूड होतं. ओके, तर याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट जो आहे ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन हे आपण स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट इज ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. तर या ठिकाणी जे पर्सेंटेज सांगितलेले सगळ्यात सुरुवातीला ते सगळ्यात जास्त महत्त्वाचे. ऑफ टोटल O2 ट्रान्सपोर्टेड 97% O2 ऑफ टोटल O2 transported 97% O2 is transported
in the form of oxyhemoglobin or is transported by binding to hemoglobin. आधी तुम्हाला सांगितलं की ऑक्सिजनची सोल्युबिलिटी खूप कमी आहे, ऑक्सिजन जास्त डिझॉल्व्ह होत नाही. सो आपल्या ब्लड मधून ऑक्सिजनला ट्रान्सपोर्ट करण्याची सगळ्यात महत्त्वाची मेथड म्हणजे हिमोग्लोबिनला बाइंड करून. तो जो ऑक्सिजन आहे जेवढा तुम्ही इनहेल केला त्यातला 97% ऑलमोस्ट सगळाच ऑक्सिजन हिमोग्लोबिनला बाइंड होऊनच ट्रान्सपोर्ट होऊ शकतो. म्हणजे जर हिमोग्लोबिन डेफिशियंट असेल, हिमोग्लोबिन खराब झालेलं असेल तर ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट प्रॉपरली होऊ शकत नाही. ओके, सो ऑफ टोटल ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेड 97% ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड बाय बाइंडिंग टू hemoglobin and only 3% of O2 is transported in dissolved form. Only 3% O2 is transported in dissolved form. फक्त 3% O2 जो आहे तो डिझॉल्व्ह फॉर्म मध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो. सो स्टुडंट या पॉइंट वरती आतापर्यंत मॅक्झिमम 10 क्वेश्चन विचारलेले आहेत. जिथं जिथं क्वेश्चन आतापर्यंत फोकस झाले ते मी पॉइंट सांगते, व्यवस्थित लक्षात घ्या. CO2 चा ट्रान्सपोर्ट 3 वेनी होतो, 3 मेथडनी होतो, मात्र ऑक्सिजनचा ट्रान्सपोर्ट 2च मेथडनी होतो. त्यातही मॅक्झिमम म्हणजे 97% ऑक्सिजन हिमोग्लोबिनला बाइंड होऊन ट्रान्सपोर्ट केला जातो आणि फक्त 3% ऑक्सिजन डिझॉल्व्ह इन प्लाझ्मा, प्लाझ्मामध्ये डिझॉल्व्ह फॉर्ममध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? हे व्यवस्थित नोट करा बुकमध्ये. नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्ट विथ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन सोबत कसा ट्रान्सपोर्ट होतो हे आपण नेक्स्ट बघतोय. येस, रायटिंग कंप्लीट. ओके, मग नेक्स्ट बघा ट्रान्सपोर्ट विथ HB. ट्रान्सपोर्ट विथ HB हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन सोबत कसा ट्रान्सपोर्ट होतो बघा. इन दॅट फर्स्ट HB ऍक्ट ॲज रेस्पिरेटरी कॅरियर और इट इज रेस्पिरेटरी पिगमेंट. HB has high affinity for oxygen. हिमोग्लोबिनची ऑक्सिजन साठीची ॲफिनिटी जी आहे ते भरपूर आहे. ॲफिनिटी असणं म्हणजे अट्रॅक्ट करणं. सो जस्ट आल्यानंतर उगीच बाइंड व्हायचं असं नाही, त्यांना अट्रॅक्ट केलेले. हिमोग्लोबिन ऑक्सिजनला अट्रॅक्ट करतो. ओके, देयर इज ॲफिनिटी बिटवीन हिमोग्लोबिन अँड ऑक्सिजन. जेव्हा हिमोग्लोबिन ऑक्सिजनला बाइंड होतो तेव्हा त्या कॉम्प्लेक्सला बोललं जातं ऑक्सिहिमोग्लोबिन. व्हेन HB binds to O2 complex form is called oxyhemoglobin. ओके, सो जेव्हा HB ऑक्सिजनला बाइंड होतो तेव्हा हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन यांचा जो काही कॉम्प्लेक्स तयार होतो त्या कॉम्प्लेक्सला ऑक्सिहिमोग्लोबिन म्हणतात. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. या शब्दावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. क्वेश्चन कसा असतो, जेव्हा कार्बन डायऑक्साइड हिमोग्लोबिनला बाइंड होतो तेव्हा तो कार्बामिनो हिमोग्लोबिन तयार करतो. कार्बामिनो, अमिनो, अमिनो हा वर्ड आहे कारण कार्बन डायऑक्साइड त्या प्रोटीन मधल्या अमिनो ग्रुपला अटॅच होत असतो, मात्र ऑक्सिजन त्या हिमोग्लोबिन मधल्या आयर्नला अटॅच होतोय आणि जो कॉम्प्लेक्स तयार होतो या कॉम्प्लेक्सला ऑक्सिहिमोग्लोबिन असं म्हटलं जातं. आणि अजून एक आहे कार्बन मोनॉक्साइड तिसरा, हा सुद्धा आपल्या हिमोग्लोबिनला बाइंड होऊ शकतो, जो पोल्युटंट आहे. आणि तो पोल्युटंट असण्याचं मेन रिझन हेच आहे
की कार्बन मोनॉक्साईड आपल्या हिमोग्लोबिनला बाइंड होतो आणि त्याचा जो कॉम्प्लेक्स तयार होतो त्याला कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. सो ऑक्सी हिमोग्लोबिन, कार्बामिनो हिमोग्लोबिन आणि कार्बॉक्सी हिमोग्लोबिन हे 3 कॉम्प्लेक्सेसच्या नेम वरती कसंही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो इट इज इम्पॉर्टंट रिमेंबर दिस थिंग व्हेन हिमोग्लोबिन बाइंड टू ऑक्सिजन व्हॉटएव्हर कॉम्प्लेक्स फॉर्म इट इज कॉल्ड ॲज ऑक्सी हिमोग्लोबिन. ओके, नेक्स्ट बघा एक हिमोग्लोबिनच्या मॉलिक्यूल मध्ये 4 Fe+ असतात. इन वन हिमोग्लोबिन there are 4 Fe+. ओके, एका हिमोग्लोबिन मध्ये 4 Fe++ त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. ओके, आता एक Fe+ जो आहे तो एका ऑक्सिजनला बाइंड होतो. म्हणजे एक हिमोग्लोबिन किती ऑक्सिजनला बाइंड होईल? सो बघा, इन वन हिमोग्लोबिन देयर आर 4 Fe+. एका हिमोग्लोबिन मध्ये किती Fe+ असतात? 4 Fe+. 1 Fe+ बाइंड टू 1 ऑक्सिजन. सो 1 हिमोग्लोबिन मॉलिक्यूल, एक हिमोग्लोबिन मॉलिक्यूल किती ऑक्सिजनला बाइंड होईल? 4 ऑक्सिजनला, कारण एका हिमोग्लोबिन मध्ये 4 Fe+ आहेत. एक Fe+ एका ऑक्सिजनला बाइंड होणार आहे, तर एक हिमोग्लोबिन 4 ऑक्सिजनला बाइंड होईल. व्हेरी गुड. ओके, सो इथपर्यंत जे काही सांगितले व्यवस्थित लक्षात घ्या. पहिला पॉइंट मी तुम्हाला सांगितलं की हिमोग्लोबिनची ऑक्सिजनसाठी ॲफिनिटी आहे. ओके, आणि त्यामुळे हिमोग्लोबिन ऑक्सिजनला बाइंड होतो, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो. जेव्हा हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन यांचा कॉम्प्लेक्स तयार होतो, त्या कॉम्प्लेक्सचं नाव आहे ऑक्सी हिमोग्लोबिन. हा वर्ड व्यवस्थित लक्षात घ्या. एका हिमोग्लोबिन मध्ये 4 Fe+ असतात. ओके, एक Fe+ एका ऑक्सिजनला बाइंड होतो. सो एक हिमोग्लोबिन 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल एका वेळी ट्रान्सपोर्ट करू शकतो. हे पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हा ऑक्सी हिमोग्लोबिन ऑक्सिजन कसा ट्रान्सपोर्ट करतो ब्लड मधून हे डिटेल आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत. थँक्यू.